नमस्कार. तर चला आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मिक्स व्हेज भाजी बनवणार आहोत. त्यासाठी कांदा, टोमॅटो, गाजर, फुलकोबी, हिरवे वाटाणे, बीन्स, आलू, वांगे सर्व चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. यानंतर आपण कढईत तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण यात उंची, शहाजीरा, तेजपत्ता, कांदा घालायचा आहे व परतून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला यात थोडीशी हळद घालायची आहे पहा. तर कांदा परतल्यानंतर आपल्याला या भाज्या सर्व यात घालायच्या आहेत. व परतून घ्यायच्या आहेत पहा. तर छान असं आपल्याला ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे पहा. अगदी सोपी रेसिपी आहे, बनवायला देखील सोपी आहे. तर आपल्यापाशी जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत आपण तेवढ्या ॲड करू शकतो. त्याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. तर पहा, भाजीला छान वाफ आल्यानंतर आपल्याला हे आणखीन परतून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला यात लसूण कोथिंबीर पेस्ट घालायची आहे. तर लसूण कोथिंबीर पेस्ट घातल्यानंतर आपल्याला ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे पहा. यानंतर आपल्याला यात आपल्याकडं पनीर आहे, तर मी पनीरचे एक 5 ते 7 क्यूब घालत आहे यात. तर पहा, पनीर घातल्यानंतर आपल्याला ही भाजी आणखीन परतून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला यात काळा मसाला घालायचा आहे, काळं तिखट. तर पहा, काळं तिखट घातल्यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला तिखट जास्त आवडत असेल तर आपण जास्तीचं तिखट घालू शकतात. आपल्या मनावर आपण तिखट घालायचं आहे पहा. त्यानंतर मी इथे एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे. तर दह्यामध्ये धना पावडर व गरम मसाला मी इथे घालणार आहे पहा. व हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात. छान असं दही एकजीव व्हायला पाहिजे इतकं आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे सर्व मसाला. यानंतर आपल्याला हे जे आपण ग्रेव्ही तयार केली आहे ना, तर ते आपल्याला भाजीत घालायची आहे पहा. पहा, भाजी छान परतून घेऊन आपण जी ग्रेव्ही बनवली आहे ना, तर ती घालणार आहोत आपण यात. तर भाजी छान अशी परतून घ्यायची आहे पहा. यानंतर आपल्याला यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर भाजी ही छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. आपल्याला यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर साधारणतः आपली भाजी ही 5 ते 10 मिनिटात शिजून तयार होईल. तर पहा, छान अशी उकळी येत आहे भाजीला. तर आपली भाजी ही छान शिजलेली आहे पहा. कलर देखील बघा किती छान आलेला आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. मस्त खा, स्वस्त राहा. थँक यू.